नमस्कार मित्रांनो, केरळच्या राजकारणात 10 वर्षांनंतर मोठा बदल झालाय. काँग्रेस प्रणित UDFने 140 पैकी 102 जागा जिंकून LDFला सत्तेवरून खाली खेचलंय. आणि या ऐतिहासिक विजयात महत्त्वाचं योगदान देणारे नेते होते VD सतीशियन. आज या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत एका साध्या विद्यार्थी नेत्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास. विद्यार्थी राजकारण, सलग 6 वेळा विधानसभा जिंकणे, विरोधी पक्षाचे नेते म्हणून लढाई आणि आता केरळचा नवा CM. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम. VD सतीशियन यांचा जन्म 31 मे 1964 रोजी कोची जवळील नेट्टूर येथे झाला. वडील के दामोदर मेनन आणि आई V विलासिनी अम्मा यांच्या कुटुंबात. नायर समाजातील हे कुटुंब साधे होते. शाळेचे शिक्षण हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. नंतर सिक्रेड हार्ट कॉलेज तेवारा येथे BA केलं. सोशल वर्क मध्ये पदवीधर. त्यानंतर केरळ लॉ अकॅडमी मधून LLB आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून LLM केले. 10 वर्ष ते केरळ हायकोर्टात वकील म्हणून प्रॅक्टिस करत होते. पण त्यांचे खरे क्षेत्र होते राजकारण. सतीशियन यांचा राजकीय प्रवास शाळेपासूनच सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही. शाळेत ते स्कूल लीडर होते. सेक्रेड हार्ट कॉलेजचे आर्ट क्लब सेक्रेटरी होते. महात्मा गांधी युनिव्हर्सिटी युनियनचे 1986-87 चे ते चेअरमॅन बनले. केरळ स्टुडंट युनियन आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते राष्ट्रीय स्तरावरती पोहोचले. NSUI नॅशनल सेक्रेटरीही झाले. 1996 मध्ये पहिल्यांदा पारावूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली, पण ते हरले. पण त्यांनी तिथेच हार मानली नाही. 2001 मध्ये पहिल्यांदा जिंकले आणि तेव्हापासून आज तागायत सलग 6 वेळा पारावूर मधून आमदार आहेत. 2001, 2006, 2011, 2016, 21 आणि 2026 प्रत्येक निवडणुकीत पारावूरचे आवडते नेते बनले. 2021 मध्ये ते केरळ विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते झाले. 5 वर्ष त्यांनी पिनाराई विजयन सरकारच्या प्रत्येक निर्णयावरती तीव्र टीका केली. विधानसभेत त्यांचे भाषण म्हणजे हमखास हेडलाईन्स, उत्कृष्ट वक्ते, तीव्र आक्रमण आणि जनतेच्या प्रश्नांवर नेहमी सक्रिय असणारे नेते. KPCCचे उपाध्यक्ष, AICC सदस्य, विधानसभा व्हिप अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. 2026च्या विधानसभा निवडणुकीत सतीशियन यांनी UDFचे नेतृत्व केले. 10 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDFने 102 जागा जिंकल्या. LDF फक्त 35 ते 40 जागांवरतीच राहिली. काँग्रेस हायकमांडने अखेर VD सतीशियन यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. राहुल गांधी, खरगे यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पहिल्या प्रक्रियेत सतीशियन म्हणाले, केरळला विकास, समृद्धी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार देऊ. व्यक्तिगत आयुष्यात ते अतिशय साधे आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मीप्रिया आणि एकुलती एक मुलगी उन्नी माया यांच्यासोबत उत्तर पारावूर येथे राहतात. ते आवडीने वाचन करतात, निसर्गप्रेमी आहेत आणि ट्रेकिंगचे शौकीन आहेत. पारावूरमध्ये शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबवल्या. कामगार संघटनेचेही ते नेते आहेत. मित्रांनो, VD सतीशियन यांचा प्रवास हा संघर्ष, समर्पण आणि नेतृत्व यांचा प्रवास आहे. आता ते केरळला काय देतील ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच राजकीय बायोग्राफी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.